भैया माझा असा एक प्रश्न आहे की गंजगोला इथे गरुड चौक या ठिकाणी रस्त्यावरील जे डिवायडर आहेत त्या डिवायडरची अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे आणि ते डिवायडर रस्त्यावर कोसळून अतिशय किरकोळ अपघात होत आहेत. 2 दिवसाखालीच आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीचा अपघात झाला व त्या अपघातामध्ये विद्यार्थिनी जखमी झाली. तर त्या डिवायडरचे काम होऊन 1 ते 1.5 वर्ष फक्त कालावधी झालेला आहे. तर यासाठी जबाबदार कोण, कंत्राटदार की शासन? नाही, 1 ते 1.5 वर्ष नाही झालं त्याला. मला असं वाटतं की किमान 7-8 वर्ष झाली असावीत. म्हणजे मी तुम्हाला त्याची माहिती देऊ शकेन. त्याची दुरावस्था झाली आहे हे खरं आहे आणि त्याची दुरुस्ती करणं गरजेचं आहे हेही खरं आहे. आणि लातूर महानगरपालिकेला त्यासाठी जेव्हा निधी उपलब्ध होईल ते प्राथमिकतेवर ते काम हाती घेतील. कारण मी ते दररोज घरी जाताना मी पाहतो आणि ते आमच्या नजरेत आहे आणि ते त्वरित काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विलंब एवढ्यासाठी झाला कारण तो जो रस्ता आहे तो शासनाकडे होता, शासनाच्या बांधकाम विभागाकडे. कारण तो पूर्वीचा स्टेट हायवे होता. महापालिका झाल्यानंतर तो जो राज्यमार्ग आहे तो महानगरपालिकेला हस्तांतरित होण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. शासनाकडनं तशा स्वरूपाचं पत्र अजूनही लातूर महानगरपालिकेला प्राप्त झालेलं नाही आहे आणि म्हणून राज्य शासनाचं बांधकाम विभाग त्यावर काही काम करत नाही आणि लातूर महानगरपालिकेला जोपर्यंत तसे निर्देश येत नाहीत तोपर्यंत ते त्या कामाला हाती घेऊ शकत नाहीत. आणि मला खात्री आहे की 8 दिवसामध्ये ते राज्य शासनाकडनं पत्र येईल आणि लातूर महानगरपालिका त्वरित ते जे दुभाजक आहे ते दुभाजक निश्चित विकसित करेल. मला असं वाटतं की तुम्ही त्या परिसरात राहत असावा तेव्हा ते सुंदर असं दुभाजक आपण विकसित करूया. तिथं त्या दुभाजकामध्ये झाडं लावणं, फुलं लावणं, हे सुद्धा पथदिवे बसवणं, हे सगळं आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि सुंदर असं ते दुभाजक आपण तयार करू.